नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। महायुतीतील तिन्ही पक्षांना या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यामुळे साहजिकच मंत्रिपदाच्या दावेदारांची संख्या अधिक होती। इच्छुकांची संख्या मोठी आणि उपलब्ध मंत्रिपदांची संख्या मर्यादित, यामुळे अनेक इच्छुक दावेदारांची पदरी निराशा पडणे देखील तितकेच साहजिक होते। त्यात पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराच्या ओघात अनेकांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता। अशा सगळ्यांनाच मंत्रिपदाबद्दल अगदी खात्री वाटत होती, परंतु निवडणुकीपूर्वी आश्वासन मिळूनही काहींच्या पदरी प्रतीक्षा आणि निराशाच आली। महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अशा नाराज निराशांची संख्या खूप मोठी आहे। युतीतील सहयोगी पक्ष देखील आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा बाळगून होते, परंतु सहयोगी पक्षाच्या एकाही आमदाराला यावेळी मंत्रिपदाचा लाभ झाला नाही। अशा नाराजांपैकी अनेकांना आपल्या नशिबाला दोष देत स्वतःची समजूत काढली असली तरी काही नेत्यांना आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही, ही वस्तुस्थिती पचविणे जड जात आहे आणि ते उघडपणे आपापल्या नेतृत्वावर आरोप करीत असल्याचे दिसते। या मंत्रिमंडळात छगन भुजबळांचा समावेश नाही हे सत्य, त्यांच्या इतक्याच तर अनेकांना पचविणे जड जात आहे। छगन भुजबळ त्यांच्या पक्षातच नव्हे तर सध्या राज्याच्या राजकारणात असलेल्या सगळ्यांच्याच पक्षाच्या नेत्यांमध्ये ज्येष्ठ आहे। गेली 4 दशके राजकारणात वावरलेल्या भुजबळांनी इतक्या अलगदपणे बाजूला काढले जाईल असा कुणालाच वाटले नव्हते। तशी कोण भुजबळांना 8 दिवसांपूर्वीच लागली होती। 8 दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु ज्यावेळी त्यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती त्यावेळी त्यांना डावलण्यात आले। विधानसभा निवडणुकीत तुमची मदत मार्गदर्शन अधिक मोलाचे ठरेल असे त्यांना सांगितले गेले आणि विधानसभा निवडणुकीनंतर मात्र पक्षाला त्यांची अडचण होऊ लागली। कदाचित मराठा आंदोलनाच्या वेळी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यांच्यासाठी आता अडसर ठरली असावी। त्यांच्या मुलाला विधान परिषदेवर घेतल्यानंतरही त्यांच्या पुतण्याने विधानसभा निवडणुकीत केलेली बंडखोरी पक्षश्रेष्ठींना रुचली नसावी किंवा अन्य काही कारणेही असतील, परंतु राज्याच्या राजकारणातला एक दिग्गज नेता मंत्रिमंडळात नाही ही वस्तुस्थिती आहे। हा धक्का भुजबळांनाही पचविणे जड जात आहे। आपण नाराज असल्याचे स्पष्टपणे सांगत पुढच्या काही दिवसात आपली आगामी वाटचाल निश्चित करू असे त्यांनी म्हटले आहे। भुजबळांप्रमाणेच राज्याच्या राजकारणात ज्येष्ठ नेते असलेल्या सुधीर मुनगंटीवारांनाही मंत्रिमंडळात आपला समावेश का नाही हे कोडे सुटलेले नाही। आदल्या दिवसांपर्यंत मंत्र्यांच्या यादीत असलेले आपले नाव एका रात्रीतून कसे बाद झाले या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची त्यांची धडपड सुरू आहे। शिवसेनेच्या एका नेत्याने तर आता आपल्याला दिले तरी मंत्रिपद नको अशी भूमिका घेत आपल्या नेत्यांवर आग पाखड केली आहे। शिवसेनेतील अन्य एका आमदाराने पक्षातील आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला। तानाजी सावंत तर थेट आपला गाथा गुंडाळून घराकडे रवाना झाले। भाजपमधील अन्य काही आमदारांनाही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे। सहयोगी पक्षांपैकी रवी राणांना मंत्रिपदाची आशा होती, परंतु हाती काही लागत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी देखील घरचा रस्ता धरला। सदाभाऊ खोतांनी आपल्या खास ढंगात प्रतिक्रिया देत शेवटी आमचे शिवार कोरडेच राहिल्याची खंत व्यक्त केली आहे। डावलल्या गेल्यांपैकी काही नेते नक्कीच मंत्रिपदाच्या योग्यतेचे होते, त्यांच्याऐवजी ज्यांना मंत्रिपदे बहाल करण्यात आली त्यांच्या तुलनेत सक्षम दावेदार होते, परंतु पक्षांतर्गत राजकारण म्हणा किंवा जुन्या वादांमुळे वक्तव्यामुळे त्यांना डावलण्यात आल्याचे दिसते। या सगळ्या नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न नक्कीच होईल, परंतु शेवटी बंद से गई हेच सत्य आहे। मंत्री परिषदेचा विस्तार करताना राज्यातील जवळपास निम्म्या जिल्ह्यांना प्रतिनिधित्व दिला गेला नाही, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी समतोल साधताना कोणता निकष लावला हा देखील एक प्रश्नच आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेटसाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।